नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 27 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळू जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 27 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। एबेल पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मिचेल टेलग्रँड। मिचेल टेलग्रँड यांना एबेल पुरस्कार 2024 हा मिळालेला आहे। तर मित्रांनो, एबेल पुरस्कार हा दरवर्षी गणित क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। मित्रांनो, एबेल पुरस्कार म्हटलं तर गणित क्षेत्राशी संबंधित व्यक्ती। तर 2024 चा एबेल पुरस्कार मिळवणारे मिचेल टेलग्रँड हे फ्रान्स देशाचे गणित तज्ञ आहेत। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर या एबेल पुरस्कार देण्याची सुरुवात 2003 या वर्षापासून झालेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। शिंग महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोवा। शिंग महोत्सव हा गोवा राज्यात साजरा करण्यात येतो। मित्रांनो, गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव शिंग महोत्सव हा मार्च महिन्यात साजरा करण्यात येतो। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करून ठेवा। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। IPL मध्ये एका सामन्यात कोण सर्वाधिक 3 वेळा विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जसप्रीत बुमराह। मित्रांनो, IPL मध्ये एका सामन्यात जसप्रीत बुमराह हा सर्वाधिक 3 वेळा विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे। तर जसप्रीत बुमराहने IPL मध्ये एका सामन्यात सर्वाधिक 20 वेळा 3 विकेट घेण्याचा विक्रम हा केलेला आहे। तर मित्रांनो, जसप्रीत बुमराहने IPL मध्ये एका सामन्यात सर्वाधिक 3 वेळा विकेट घेण्याचा लसिथ मलिंगाला मागे टाकण्याचा देखील विक्रम हा केलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। इंडियन बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 MV राव। मित्रांनो, इंडियन बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी आता MV राव यांची निवड ही करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्स अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोविंद ढोलकिया। मित्रांनो, गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी आता गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। T20 क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा कोण पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विराट कोहली। T20 क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज विराट कोहली ठरलेला आहे। चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। हिसार येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी कोणत्या पिकावरील विचेस ब्रूम या नवीन रोगाचा शोध लावलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाटाणा। मित्रांनो, हिसार येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी वाटाणा पिकावरील विचेस ब्रूम या नवीन रोगाचा शोध लावलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। आंतर संसदीय संघ परिषदेची बैठक कोणत्या देशात होत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्वित्झर्लंड। आंतर संसदीय संघ
परिषदेची बैठक ही स्वित्झर्लंड या देशात होत आहे? मित्रांनो, स्वित्झर्लंड येथील जेनिव्हा येथे होत असलेल्या आंतर संसदीय संघ परिषदेच्या बैठकीत भारताचे नेतृत्व हरिवंश नारायण सिंह हे करत आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 27 मार्च. जागतिक रंगभूमी दिन आपण 27 मार्च या दिवशी साजरा करत असतो. मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण मार्च महिन्याचे सर्व दिनविशेष एक एक करून बघून घेऊया. चला मार्च महिन्याचे सर्व दिनविशेष बघूया. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. तर 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिन. तर 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि कर्मचारी प्रशंसा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. तर 9 मार्चला असतो जागतिक किडनी दिवस. 10 मार्चला असतो CISFचा स्थापना दिवस. तर 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. तर 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. तर 18 मार्चला असतो जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. तर 21 मार्चला असतो जागतिक कविता दिन आणि जागतिक वनीकरण दिन. तर 22 मार्चला असतो जागतिक जल दिन. तर 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग TB दिन. तर 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, आपण हे सर्व मार्च महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून एकदा तरी वहीला ही रिव्हिजन देत चला. तर चला मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद.